नमस्कार. आज मी बनवत आहे मसाला पाव. याकरता एका पॅनमध्ये मी बटर आणि 1 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. बटर मेल्ट झालं की यामध्ये 1 टेबलस्पून जिरं घालायचं आहे. जिरं तळतळलं म्हणजे यामध्ये मी 2 कांदे बारीक कट करून घालते आहे. कांद्याला आपल्याला छान ब्राऊन रंगावर परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची 1 टेबलस्पून पेस्ट मी घालत आहे. पेस्ट आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. 3 टोमॅटो मी बारीक कट करून इथे घालत आहे. याला 1 मिनिट मी परतून घेत आहे आणि आता यामध्ये बारीक कट केलेली सिमला मिरची मी घालत आहे. आता आपल्याला इथे ड्राय मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला इथे घालत आहे आणि अर्धा टीस्पून मी कसुरी मेथी पावडर इथे घालत आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं. एक बीट माझ्याकडे होता, तो मी किसून इथे घालत आहे. हे ऑप्शनल आहे, पण याच्यामुळे रंग छान येतो. हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये पाणी घालून हे मंद आचेवर छान शिजू द्यायचं आहे. मसाला आपला छान शिजलेला आहे. अर्धा टीस्पून मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घालत आहे. हे फक्त रंगाकरता आहे. आता आपल्याला याला मंद आचेवर छान शिजू द्यायचं आहे. भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत. आता मॅशरने मी मॅश करत आहे. भाज्या आपल्या छान मॅश झालेल्या आहेत. आता यामध्ये मी थोडासा सांबार आणि लिंबू पिळत आहे आणि थोडंसं बटर घालून पुन्हा एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पॅन मोठं असल्यामुळे मी ही भाजी एका साईडला करत आहे आणि ह्याच पॅनमध्ये मी पाव शेकून घेत आहे. तुम्ही वेगळ्या तव्यावर पण शेकू शकता. बटर घालत आहे. यामध्ये थोडासा पावभाजी मसाला, कट केलेला सांबार घालत आहे. यांना छान मिक्स करायचं आहे आणि पावाला आपल्याला कट करायचं आहे आणि दोन्हीकडून हे पाव ह्या भाजीमध्ये छान शेकून घ्यायचं आहे. पाव आपला छान शेकलेला आहे. आता यामध्ये थोडीशी भाजी लावायची आहे. त्यावर कट केलेला कांदा आपल्याला घालायचा आहे, सांबार, लिंबू आणि आवडत असेल तर बारीक शेव पण तुम्ही इथे घालू शकता. दोन्हीकडून आपल्याला छान बटर लावून शेकून घ्यायचं आहे. वर आवडत असेल तर मसाला लावून घ्यायचा. त्यावरही आपल्याला कांदा आणि बारीक शेव घालता येतो. नाश्त्याकरता, मुलांच्या टिफिनकरता हा एक उत्तम पर्याय आहे. एकदा नक्की ट्राय करा. हा मसाला पाव खायला फार छान लागतो. गरमागरम सर्व करा. धन्यवाद.